ते खाली बबनगुळाच्या इथं भरता याच्याकडे पाण्याकडे बिल भरायला. होय बिल लाईटी असा मोठा वारा आला की मग काय छत्री बित्री राहत नसेल ना. आणि हे कागद वगैरे आहे ते असा उलटा सुलटा बघ हिटकावून भिजायला होते. होय ना. असं बाबांनी गोमेटे आणला नाहीत. हे बघा जंगलात हे गोमेटे भेटतात नागपंचमीच्या दिवशी. तो पण म्हणतो वरती बोललो बघा हे गेलं का ना वरती तर नाही तर बोललो राघवचं बैल असेल तिकडे. आणि आता इथे आम्हाला हे बघा रोहन भेटलेत. हे बघा किती आहेत बघा एवढी आहेत. इथे हे बघा हे कोंबियाच काढतात. अजून कशा कशाचं काढतात बंद. भेंडीला फळे येतात ना. हा 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 ती नवरात्रातून वापरतो ती. हा तिचे पण बंद काढतात काय. शुभ सकाळ मंडळी. कोकणची माणसं यूट्यूब चॅनलच्या कोकणातील आणखी एका व्हिडिओमध्ये मी वैष्णव आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. तर मंडळी बरोबर सकाळचे 8 वाजले आणि पावसाने एकदम काळोख केला. आज पावसाचं वातावरण वाटते आणि आज आपल्याला जायचं आहे रानामध्ये जायचं आहे. गुरं घेऊन जायचं आहे. गुरं चरवायला घेऊन जाणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला आता सकाळी मस्तपैकी गरम गरम नाश्ता करायचा आहे. नाश्त्यासाठी आज स्पेशल असे घावणे आहेत. घावणे आणि चहा असा पोटभर नाश्ता करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गुरं घेऊन वरती चरवायला जायचं आहे रानामध्ये. तर चला आता नाश्ता करतो आणि मग गुरं घेऊन जाऊया. चला आता घावणे खाऊया. मस्तच गावी आल्यावर मस्त गरम गरम घावणे आणि चहा हे खाल्लं की मनाला समाधान वाटतं. मस्त लागतं. हे बघा पावसाने एकदम काळोख केलाय आणि सकाळ सकाळ आता मोठी एक सर येणार आहे असं वाटतंय. हे बघा 8 वाजलेत आणि संपूर्ण काळोख झालाय. चला आता मस्तपैकी आपला नाश्ता करून झालाय आणि आपण आता जायचं आहे गुरं सोडायला. गुरं घेऊन आपल्याला जायचं आहे रानामध्ये जायचं आहे. बघा सकाळ सकाळ पावसानं सुरुवात केला नाही. बघा किती पाऊस पडतो. सकाळ झाली की पाऊस सुरुवात करतो. सकाळी काळोख केला होता त्याच्यावरून वाटत होतं आज पाऊस लागणार आहे मोठाच. हे बघा आणि हे इथं आता तेजसचं घर आहे. चला तेजस काय करतोय ते आपण बघूया. हे बघा हे बघा बाबा तयारच आहेत गुरं सोडायला. तर पाऊस आला त्याच्यामुळे थांबलेत. हा गुरं सोडायचे आहेत ना आता. हा पाऊस आला म्हणून थांबलात ना. हा हे बघा तेजसचं घर आहे आणि ती बघा तिकडे वंदना काकी पण बसले इकडं. सकाळ सकाळ काय करतेस. काय करते बघूया. काय करतेस. बघा सकाळ सकाळ भाऊ पकडायला बसले. रुपया गेला का आम्हाला. हा पाऊस मोठा आला. तेजस कुठे गेलाय. शाळेत गेला. तेजस शाळेत गेलाय. आता थोड्या पण आपल्याला गुरं सोडायचे आहेत. पाऊस मोठा आलाय. चला आता पावसाची मस्तपैकी एक मोठी सर येऊन गेले आणि बाबा आता घरातून बाहेर पडले गुरं सोडायला. चला आता आपल्याला वाड्यात जाऊन गुरं सोडायचे आणि गुरं घेऊन आपल्याला जायचं वरती सड्यावर चरवायला. चला पाऊस मस्तपैकी एक सर एकदम मोठी येऊन गेले बघा. चला आता आपण वाड्यामध्ये परत जाऊया आणि आता गुरं सोडून घेऊन जायचं आहे आपल्याला. हे बघा हे बघा तर आहे पण आले गुरं सोडायला. बघा वरती गुरं सोडायला जावं लागतं अर्धवट. हे बघा बाबा आता गुरं सोडतायत. हे बघा गुरं सोडतायत. आता गुरं घेऊन जायचं आपल्याला वरती सड्यावर. चल चल बघा चल राजू चल. आणि हा बघा मोऱ्या बघा हा बघा गुरं सोडल्याबरोबर मुतायला लागलाय.
याला भूत. ये. चला पाऊस लागतोय ना बाहेर, त्याच्यामुळे त्यांना पण जरा आलस आला असेल. चला मस्तपैकी आपल्याला गुरं घेऊन जायचं आहे सड्यावर. एक दोन तीन चार गुरं आहेत, 2 बैल आहेत आणि 2 पाडे आहेत. चला आता आपल्याला इथं दीपक पण भेटलाय. हा बघा दीपक, कुठे चाललायस? रेनकोट वगैरे घालून एकदम चाललायस कुठं? संगमेश्वरला झालं कामात चाललायस? हा हे बघा स्वातीन पण मस्तपैकी रेनकोट घातला रे. चला आता आपली गुरं घेऊन चालले आपण साड्यावर. गुरं चाललेत बघा, जातानाच सरत चाललेत. कुठं घेऊन जायचं आपल्याला गुरं आज? साड्यावर. साड्यावर कुठं जायचं आहे? हा साड्यावर गेल्यावर जिकडे कुठं गुरं आपल्या मनाने जातील तिकडे आपल्याला गुरं घेऊन जायचं आहे. साड्यावर गेले ना की गुरं कुठं ज्यांना चांगलं गवत भेटेल खायला तिकडे कुठं पण जातात. मग त्यांच्या पाठून आपण फिरत राहायचं फक्त. हे बघा बाबा तेच करतात. बघा मस्तपैकी आकडी एक कोयती लावले आणि त्याला आता आपण इथं आले. आणि हे बघा लहान पोरं आता शाळेत जायचा टायमिंग झालाय आणि शाळेत जायला निघाले. बाई शाळा किती वाजता भरते? शाळा भरते किती वाजता? 10 वाजता. आज 9ची शाळा आहे. आज 9ची शाळा आहे? 9 ते 11. 9 ते 11 आहे का? हे बघा सगळेजण तयार झाले शाळेत जायला. हे बघा चला आता आम्ही वरती साड्याच्या वाट्याला लागलोय. हे बघा हे आजी पण चालले कुठंतरी. तेच कुठं जाते? करायला कुठं? बिल बेर करायला? होय काय? कुठं खाली चाललीस? खाली बबनगुराच्या भरता याच्याकडे होय काय? माझ्याकडे बिल भरायला? होय बिल लाईटीचं. लाईटीचं बिल भरायला जातेस काय? हो हो हे बघा आई वरून गावडेवाडीतनं चालत आले आणि खाली रस्त्यावर चालले रोडवर. आता होय बिल भरायला चालले. चला आता आपण जाऊया पुढं. चला आता आम्ही थोड्या टायमात साड्यावर पोहोचणार आहोत आणि थोडा पाऊस यायला लागलाय. तर बाबांनी हा कागद घेऊन आलेत. हा बघा पावसातून हा कागद म्हणजे वारा वगैरे आला ना तर कागद कसा पकडला की उडून जात नाही. आणि बघा गुरं पुढं चालले. हे बघा आणि तर मंडळी आता फायनल आम्ही हे बघा साड्यावर पोचलो आहे आणि इकडं बघा गुरं चरायला लागलेत आणि मी छत्री घेऊन आलो. जर वारा आला ना तर छत्रीचा काय भरोसा नाही. बघा मस्तपैकी गुरं चरायला लागलेत. आता इकडून ज्या कुठं पण रानात जातील तिकडे आपल्याला घेऊन जायचं आहे. हे बघा बाबांनी मस्तपैकी पावसातून कागद बिगत लावला नाही. मस्त आहे. हो इकडे वारा बिरा असतो साड्याला? हा वारा भरपूर वारा वरती इकडे मग वरती राहायला मागित नाही. वारा आला की साड्यावर राहायला मागित नाहीत गुरा. मग इकडे अशी खाली येतात रानात शिवायला. मग रानात इकडे काय कुर्टी बिटी रोवणा विना आहेत का नाही? रानात इकडे काय नाही झालं. सीझन गेला आणि ते पाऊस जोरात पडत होता ना तर कुर्टीची रोवणांचा समावेश होता. आता काय नाही. आणि जर जो रान पण लय झालं ना आता तर रानात कुठं जो असतील रवना ती दिसणार पण नाही. आणि जे एवढ्या मोठ्या पावसात ती पाणी लिहून जातील. पुन्हा आता चुडी भेटतील नाही? आता चुडी होय ना. आता एक म्हातारा नक्षत्र 2-3 दिवस शुक्रवार परवा. हा हा. आणि मग त्याच्यानंतर कुठलं नक्षत्र आहे? असेल चला त्यावेळेला चुडी वगैरे दिसतो. होय काय? ते काय रानाच्या मध्ये काय बरोबर मार्ग ना आणि पाऊस पण पडतो. इथे पाणी खराब होऊन जातात. बरोबर.
ते पाऊस पण भरपूर आहे, म्हाताऱ्यात पाऊस भरपूरच लागतो ना. आणि असेल सगळं पाऊस असतो का नाही? ते भरपूर असतो. भरपूर लागतं ते कसं चलचल आलं की पुढे आणखी पण वारा आणि ते पाऊस, वारा आणि पाऊस जोरात असतो. होय ना. असा मोठा वारा आला की मग काय छत्री बित्री राहत नसेल ना. आणि हे कागद वगैरे आहे ते असं उलट सुलट इथपर्यंत भिजायला होते. होय ना. असं पाऊस मोठा असला की गाठायला होत असेल वरतीच, वारा पण पाऊस पण. यांचं का मच्छर पण काय मच्छर लय असते ना. आता पहिल्यासारखी घोंगडी बिंगडी कोण वापरीत नाही वाटते. नाही ना. ते घोंगडीतनं जरा अशी आता हे कागद ना. पण घोंगडीतनं कशी ऊब भेटायची पहिली लावणी विणीला सगळे घोंगडी पावसानं उंबाळली ना तरी पण तिला गरमी असायची. बरोबर बरोबर. हे कागद तो आणि या रानात कुठे लागलं जरा काय फाटून पर्यंत. बरोबर बरोबर. म्हणून ती घोंगडी, आता घोंगडी गेली. घोंगडी कोण आपल्याकडे वापरताना दिसत पण नाही. हो तेच ना. मंडळी हे बघा अजून गुरं आलेत. आप्पा पण गुरं घेऊन आलेत वरती साड्यावर. हे बघा आप्पाची गुरं 3 गुरं आहेत, 2 बैल आहेत आणि तो पण तिसरा पण पाळ आहे. का 5 गुरं आपण नेणार ना कुठं? सर्वायला कुठं? वडाकडे. हे बघा हे वडाचं झाड आहे मोठं, तर त्या रानाला वड असं बोलतं. वडाकडे जायचं आहे. हे बघा माऊली नाव यांचं गजानन घाणेकर आहे. पण सगळेजण गावामध्ये माऊली या नावाने फेमस आहेत. माऊली म्हटलं की कोण पण ओळखतं यांना. हे बघा हा. चला पाऊस पण भरपूर आहे वाटतंय. काल केला ना, एकसर येऊन गेली. तर इकडं साड्यावर आहे ना बाजूला सगळ्यांची गुरं यायला लागलीत, त्याच्यामुळं हा बघा हा ढुरकाला लागलाय. हे बघा तिकडून पण आवाज देत आहेत आणि हा राजू इकडून ढुराकतोय. बघा काय माहिती कोणाची आहेत, कोणतरी आहेत तिकडे. हे बघा आता इकडे सड्यावर सगळ्यांची गुरं वरती आले, त्याच्यामुळं कसं बैलांचा आवाज आला की सगळीकडनं ढुरकाला चालू करतात. बघा इकडं सगळी गुरं आता चरायला लागलीत आणि बाबा बघा मस्तपैकी दगडावर बसलेत. रुमाल घेऊन हातातून असा फिरवायला लागतं, कारण मच्छर चावते ना. मच्छर चावते बघा, मच्छर चावते म्हणून असा रुमाल, तोंडा बिंडाला मच्छर चावते ना म्हणून असा रुमाल फिरवायला लागतो. मच्छर भरपूर आहे, गवत आहे ना वरती पूर्ण साड्यावर, मच्छर भरपूर आहे. आणि पाऊस आला तर अजूनच मच्छर चावते. हे बघा तर मंडळी हा बघा मस्तपैकी सडा फिरतोय. बघा बाबा पण आहेत आणि गुरं तिकडे पाठीमागे चरतायत बघा. आणि इकडे अजून गुरं आलेत, तांबे बाबांची गुरं आहेत वाटतं. हे बघा इकडे गुरं आहेत. ओ बाबा न, हे बघा तांबे बाबा आहेत इकडे खाली. तांबे बाबा पण गुरं घेऊन आलेत. तांबे बाबा मस्तपैकी काठी कागद विगत घेऊन आलेत. मग का भाकरी विक्री घेऊन आलो का जेवायला घरात? हा बघा हे बघा काय आणलं बघा. बाबांनी गोमेटा आणला नाही आहेत. हे बघा जंगलात हे गोमेटे भेटतात. नागपंचमीच्या दिवशी ह्याचा जो वेल असतो ना तो घेऊन येतात. आणि बघा त्याच्यावरती ही फळं लागतात, त्याला गोमेटे बोलतात. हे बघा गजा आला ना तो पण म्हणतो वरती बोललो बघा हे गेलं का ना वरती तर नाही तर बोललो राघोचे बैल असेल तिकडे बघा. आणि त्या माल्याने असं गप्पा मारतात सगळेजण भेटले इकडं. गुराकडे येणार एका ठिकाणी बसतात, गुरं लावतात आणि मस्तपैकी गप्पा मारत बसतात. इकडे तांबे बाबांचं बैल आहेत, 2 आहेत बघा. एवढे मोठे मोठे बैल आहेत बघा. हा बघा हा एक बैल आहे आणि इकडे हा बघा हा एक बैल आहे. आणि तांबे बाबा तिकडे आता चाललेत बंद काढायला चाललेत. बंद
जाऊया आपण कसे बंद काढतात काय करतात ते बघूया. चला हा बघा बैल केवढा आहे. हे बघा इकडं आता बंद काढतायत. कशाचे बंद काढतायत हे बघा. गवत बांधायला त्या गुरांसाठी वरडी बांधतात ना उन्हाळ्यातून, त्याच्यासाठी हे बंद काढतात. हे बघा हे कुंभियाचं झाड आहे. त्या झाडाचं नाव आहे कुंभिया. आणि हे बघा दाखवतो आता. बाबा इकडे बंद काढतायत त्याच्यासाठी. त्याच्या बघा ही अशी त्याची पाटी तोडायला लागतात फांद्या, आणि त्या फांद्यांचे बंद काढतात. कसे बंद काढतात ते आपण बघूया आता. हे बघा तोडला नाही. हे बघा हे फांद्या असतात. ह्या भावाने याला काय बोलतात? ह्या फोकाट्या. हां या ज्या फांद्या असतात ना त्या फांद्यांना हां हां बघा बाबा तोडताय. त्या फांद्यांना गावठी भाषेत फोकाट्या बोलतात. त्या फोकाट्यांचे बंद काढायचे आहेत. आता बाबा कसे बंद काढणार आहेत ते आपण बघूया. हे बघा हे बघा काय करतात. हां तर कोयतीनं अशा वरून थोड्या चेचायला लागतात. हां हे बघा असे बंद काढतात त्यांचे. हां हे बंद आपण ते गवताच्या वरडी बांधायला वापरणार ना. आता काय लोक साड्यांचे हे पण वापरतात, साड्यांच्या चिंध्या पण वापरतात, तंदूर पण वापरतात. काय काय याला हे बंद कोण काढत नाही. हां हां आता कोण बंद काढत नाही. हे बंद हे बघा एवढे आता बंद काढलेत. आणि आता हे बघा असे कोयतीने वरची ती साल काढायची. हां त्याच्या आतला तो बंद. हा बघा असा बंद निघतो. वरची साल काढतात आणि बंद निघाला. हां हा मजबूत असतो बंद. हा ना. हा बघा हे कुंभियाचंच काढतात. अजून कशा कशाचं काढतात बंद? हां 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 ती नवरात्रातून वापरतो ती. हां तिचे पण बंद काढतात काय? कसले? चेवणी. हां 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 त्याचे पण काढतात काय? बैलांची नावं काय काय आहेत? देव्या आणि सर्जा. देव्या आणि सर्जा. देव्या आणि सर्जा. आता कुठला देव्या आहे? हा इकडे हा समोर आहे तोच देव्या. हा बघा देव्या आणि सर्जा. बाबांचे 2 बैल आहेत. बघा बैल बघा केवढे मोठे बैल आहेत. हा देव्या आहे. हा बघा आणि देव्याचे शिंग बघा कसे समोर उभे आहेत. एक जो ढुसकान मारला ना तो उडविल तो देव्या. आणि हा बघा हा इकडे एक सर्जी आहे. दाखवतो तुम्हाला. हा बघा हा पण सर्जी आहे. देव्याचे शिंग अशी थोडी पुढे आलेत आणि सर्जाची शिंग अशी थोडी मागे गेलेत. हा बघा सरतायत बघा मस्त. हे गवत तोडतात ना त्याचा आवाज खूप छान येतो. कार 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 कार. हे बघा. तर चला आता आपण आपली गुरं आहेत ना ते वरती गुरं आहेत आपली इकडे जाऊया. चला ते गुरं आता काय करतायत ते बघूया. आणि पण जी गुरं आहेत ना त्यांची नावं एकदा बाबांकडून काय काय ती समजून घेऊया. 4 गुरं आहेत. हे बघा सने बाबा पण आलेत आणि बाबा इकडे बसलेत मस्त कातळावर आणि गप्पा मारतायत. आणि हे बघा इकडं गुरं आहेत. आणि हा बाबांचा बैल आहे. बाबा याचं नाव काय आहे? पिंट्या. हा बघा सोन्या बाबांचा जो बैल आहे ना हा बघा एकच बैल आहे. या बैलाचं नाव पिंट्या आहे. थोडा म्हातारा झाला आहे. हा बघा पिंट्या. आणि बाकीची गुरं कुठे आहेत? हा इकडं कोपऱ्यात आहेत. बाबा ना ह्या 2 पाड्यांचं नाव काय आहे? बारके 2 पाडे आहेत त्यांचे? मोठा हरण्या बारका हौशा. मोठा हरण्या.
आणि बारका हौशा. तुम्हाला दाखवतो आता. हा बघा मोठा हरण्या, म्हणजे हा मोठा आहे. हा बघा हा हरणे आहे, हरणे हा बघ. आणि हा हौशा, हा बघा हा हौशी आहे. आणि ते दोघं जण, हा इकडे काय तो मोरे आहे. हा बघा हा काय, हा बघा हा मोरया. आणि तो कोण आहे? राजू. हा बघा राजू नुसता आहे ना वास काढीतच असतो कुठं पण. माणसाचा आवाज आला की वरती नुसती मान काढून बघत बसणार. हा बघा. आणि कुठला बैल भेटला ना तर बैलाच्या वासावर धावत जाणार. हा बघा, हा बघा मंडळी. जरा म्हटलं रानात फेरफटका मारूया, कुठं काय भाजी रोवणं चितल्या वितल्या काय भेटतात काय बघूया. चला बघा हे सगळं रान आहे आणि फेरफटका मारल्याशिवाय काय भेटणार तर नाही. चला बघूया कुठं काय भेटतंय वगैरे काय. कुठं काय जर दिसत नाही आहे. हे बघा इथं आहे ना, ही भारगीची भाजी दिसली. हे बघा भारगीची भाजी खूप छान मस्त लागते. हे बघा 2 टाले आहेत तर काढतो आणि अजून पुढं कुठं भारगीची भाजी भेटते काय बघतो. हे बघा ही भाजी आहे ना आयुर्वेदिक असते, मस्त खायला खूप छान लागते. याच्यामध्ये जवळा टाकून पण भारी लागते, अशीच पण भारी लागते. चला ही काढतो. कोवळी कोवळी आहेत ना, काढून घेतो. हे बघा आणि हा एक इथं 2 टाळे घेतले तेवढे. हे बघा. चला आता पुढे जाऊया, अजून काय भेटतं काय बघूया आपण. बघा इथं आता आपल्याला थोडी भारगीची भाजी भेटली. हे बघा मस्त कोवळी कोवळी लुसलुशीत आहे. हे बघा हे बघा एवढी भारगीची भाजी भेटली इथं आपल्याला. खूप फिरलोय, भारगीची भाजी थोडी थोडी भेटली. रोवणं काय अजूनपर्यंत भेटलीच नाही. रोवणांसाठी सगळीकडं सगळा कवालटा फिरून काढला, रोवणं काही दिसलेच नाही. बघू तर नशिबात असली तर कुठेतरी भेटतील. चला अजून पुढे जाऊया, पण शोधत राहूया. चला तर मंडळी हे बघा फायनली सगळीकडं खूप फिरलो आणि आता इथे आम्हाला हे बघा रोवणं भेटलेत. हे बघा किती आहेत बघा, एवढी आहेत. इथे आहे आणि इथे पण आहे. ही बहुतेक पानेले आहेत वाटतं. हा थोडी थोडी पानेले. हे बघा इकडे पण आहेत, इकडेच मस्त. आता हे काढायचे आहेत आपल्याला. हे बघा तुटतायत ती, पूर्ण जमिनीत खाली असतात ना खोलवर, ते आता तुटतायत. हे बघा, हे बघा एवढी विकलीत. आणि हे पण इकडे आहे. हे बघा एवढी आहेत. आणि इकडे बाबा पण काढतायत. हे बघा पानेलीत. हे बघा एवढी भेटलीत. खूप फिरलो जंगलात पण काय कुठं भेटत नव्हती, पण इथे भेटलेत आपल्याला. आता गुरांचे पोट भरलेत. हे बघा आता थोड्या टायमातच गुरं आपल्या वाटेला लागणार आहेत आणि घरी जायला निघणार आहेत. हे बघा पोट एकदम भरला नाहीत गुरांनी. हौशा बघा हौशा, हा हौशी आहे. आणि हा बघा मोऱ्या जाऊन पोट मस्तपैकी भरला नाही. हा बघा आता थोड्या टायमातच हे वाटेला लागतील आणि डायरेक्ट मग घरात. बरोबर दुपारचा 1:15 वाजलाय बघा. आणि गुरं आता गुरांची पोटं बिटं भरलेत मस्तपैकी. आणि आता पाऊस पण गायब झालाय. खूप पाऊस होता पण आता ऊन पडलंय बघा. आणि आता गुरं आमची चाललीत घरी. हे बघा वाटेला लागलेत, पोटं भरलेत आता गुरांची. आणि बाबा आता गुरं घेऊन चाललेत. तर चला पुढे जाऊया. आणि हे बघा एवढं हे भेटलं, भारगीची भाजी पण आहे आणि खाली आपल्या रोवणं भेटले ती. हे बघा सगळे एकाच पिशवीत ठेवले. तर बघा चला
आता पुढे वाटेल जाऊया पुढं आणि डायरेक्ट आता घरी जाऊया. चला चला, हे बघा गुरं आता वाटायला लागलीत. बघा एका मागोमाग सगळे चाललेत आता. चला आता सरळ रस्त्यावर जातील आणि तिथून मग घरी. तर मंडळी आता आम्ही गुरं घेऊन आलोय वाड्यात. बघा आता गुरं वाड्यामध्ये पोचत आहेत. हे बघा आता इथे बांधूया गुरं. चला चला आता वाड्यात जाऊया आणि गुरं बांधूया. हे बघा आपापल्या जागेवर आता गुरं आलेत आणि आता बाबा गुरं बांधतायत. हे बघा आता गुरं बांधून झालेत आणि आल्याला पाडा इथं वाड्यात आल्याला मुतला होता. बाबा साफ करतायत. आणि हे बघा हे 2 बैल इकडे आहेत आणि हे 2 इकडे आहेत. हे बघा. तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.